जेट ओव्हर्स 5 आहेत ना. चला थंडर 11 थोडंसं समोरनं साईडला हटा, कारण की विनंती. षटक किती आहेत बोला, 5 का 4? 5. शेवटचे 1 तास, एका तासामध्ये 60 मिनिटात तुम्हाला 3 मॅच संपवायचे. चला दोन्ही संघाला एखादा विनंती आहे आणि एक सूचना आहे. तुम्हाला 5 ओव्हर 25 मिनिटाच्या आत संपवायला पाहिजे. जर 25 मिनिटाच्या आत 5 षटक संपले नाहीत तर 30 सर्कलमध्ये एक खेळाडू तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे की 5 षटक तुम्हाला कंपल्सरी 25 मिनिटात टाकायचं आहे. बॉल टाकण्याच्या टायमाला इथं टाइम स्क्रीनवरती लावण्यात येणार आहे. तर आमचे ऑपरेटर आहेत ते देखील सज्ज व्हा किंवा टाइम लावा. तुम्ही देखील टाइम बघा. चला सामना सुरू करून घ्या. स्ट्राइक वरती फलंदाज. चला खडकी संघ 12th मॅन पाठवून द्या. शेवटचा कॉल आहे तुम्हाला. खडकी संघ सूर्यभाऊ सकट स्पोर्ट्स क्लब खडकी, लास्ट कॉल. 12th मॅन पाठवून द्या, नाहीतर तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. इब्राहिम भाई आपका 12th मॅन भेजिए. चला 12th मॅन पाठवून द्या. इब्राहिम बागवान 12th मॅन पाठवून द्या. सामना थांबवा. चौकार. इब्राहिम भाई सुनुभाऊ सकट 12th मॅन पाठवून द्या राव. सुनुभाई सकट 12th मॅन पाठवून द्या. चला पळत या. आता हे चुनो टाकण्याच्या पहिले जर इथं आलं नाही खेळाडू तर पेनल्टी 2 धावाची असणार आहे. आला आला. बॅटीची कडा इथं घेताना पाहायला भेटतोय. चायनीज कट तिथं तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. स्ट्राइक वरती आधीच होता. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू, तिसरा चेंडू आलाय तो वाईट. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय.
दोन बॅटर मैदानाच्या अक्षय आणि आधी गोलंदाजी मार्कवरती रोशन कदम. फुलटॉस चेंडू होता साईडला, इथं डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे लॉंग ऑनला, तिथं तोपर्यंत एकदा इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साह्याने जर स्कोर कार्ड वरती हालचाल होताना पाहायला भेटतो. 7 धावा पॉवर प्लेचा पहिला षटक. करोया मोळची स्थिती आहे, जो हरण जो पराभूत होईल ते इथेच थांबणार आहे, जो जिंकन तो पुढच्या वाटचालीसाठी असणार आहे. कालिवडी संघाच्या विरोधात तो खेळताना पाहायला भेटणार आहे. पाहूया परत एकदा रोशन कदम पदाधिकारी करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, खेळाडू तिथे करतो चुकी, कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटतो. फलंदाजला भेटतो जीवनदान, तोपर्यंत खेळपट्टीवरती पूर्ण करतो 2 धावा. आधीच्या बॅटमॅननं हा फटका आला होता. 9 धावा धावफलकावरती. धावफलकावरती आतापर्यंत खेळताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे पदाला खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी जडमध्ये इथं टाकण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी देखील गोलंदाज दुपारपासून संध्याकाळच्या 17 हा देखील गोलंदाज इथं यशस्वी होताना पाहायला भेटतो. अगदी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे या विकेटचा या गोलंदाजाने. षटक संपलं ते एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 10 धावा. बिनबाद एकही फलंदाज आतापर्यंत वाजलाय. चला काय करायचे सागर, थोडीशी चर्चा कमी, कारण की तुम्ही जास्त चर्चा केली तर खर्च देखील तेवढंच तुम्हाला मोजावं लागेल. त्यामुळे चर्चा कमी करा, क्रिकेट फास्ट खेळा, कारण की वेळ वाचवा. इथं 10 वाजता पूर्ण मॅच, पूर्ण अंधार पडणाऱ्या या ग्राउंडवरती 10च्या पहिले आपल्याला पूर्ण सामने संपवायचे. आफ्रिद गोलंदाजी मार्कवरती काय संघर्ष केला होता पहिला मॅच मध्ये या सागर आणि आफ्रिद. रोशन हे सर्व गोलंदाजांनी आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेले. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट लागला होता पहिल्या मॅच मध्ये आणि थंडर 11 या संघाने पहिल्या मॅच मध्ये या संघाला पराभूत केलं होतं, बोपकेल संघाला. आता जर पाहायला गेलं तर आफ्रिद गोलंदाजी मार्कवरती. परत एकदा कोलवरमध्ये चेंडू होता, ऑफसाईडला कवचला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू होतो डॉट. आफ्रिद डावखोर गोलंदाज अगदी वेगाने इथे येताना पाहायला भेटतोय आणि पूर्णपणे अल्बोचा वापर करताना पाहायला भेटतोय, कंदाचा देखील वापर करताना पाहायला भेटतोय. चेंडू होतो डॉट. परत एकदा चेंडू अँगलने फिरताना पाहायला भेटतोय. चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू येतोय डॉट. जानता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक आपण पाहतो 2025 दिवस क्रमांक पहिला. अगदी चांगलं नियोजन आयोजकांना जर पाहिलं गेलं तर सुंदर इथं कामकाज केलं होतं. लाईट मध्ये फ्लड लाईट मध्ये पूर्ण सामना आपण पाहतात. स्क्रीनवरती देखील एकदम क्वालिटी दर्जाचा SSS च्या लाईव्हच्या माध्यमातून हे मॅच तुम्ही पाहतात. अगदी मुंबईवरनं सर्व टीम आलेली आहे. इथनं कल्याणवरून हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तिथं कलेक्शन थोडंसं खराब. तोपर्यंत बॅटर आपल्या क्रीज मध्ये परतला होता. 1 धाव तो प्राप्त करताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती इथं 11 धावा बोलताना पाहायला. या ओव्हर मधला पहिला इथं धाव बॅटिंग येताना पाहायला भेटत. एका धावाची 1 धावाने इथं स्कोर कार्ड हालचाल होताना पाहायला. धाव सध्याला पाहायला भेटते. धावाची धाव इथं भूक आतापर्यंत मिटलेली नाही फलंदाजी, कारण की सध्याला इथे आजच्या दिवसात कुठलाही फलंदाज गोलंदाजाच्या विरोधात हॅवी होताना पाहायला नाही भेटलं. परत एकदा चेंडू येतो डॉट. पंचांचा इशारा होतोय, चेंडू डॉट आहे आणि DRSचा वापर इथं कॉल केलाय. DRSचा फलंदाजाने टेक्नॉलॉजीचा वापर आता करताना पाहायला भेटत. परत एकदा डिसिजन थर्ड अंपायरकडे गेलेले. पाहूया थर्ड अंपायरचा डिसिजन काय येणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे, व्हाईट साठी कॉल केलेला आहे आणि व्हाईट चेंडू असणार की नाही हे आपल्यापर्यंत माहिती नक्कीच थर्ड अंपायर पोहोचवणार आहेत.
अनसक्सेसफुल. डॉट चेंडू आहे. अगदी चेंडू पडण्याच्या अगोदरच पाय पहिल्या लाईनच्या पलीकडे गेला होता. त्या कारणामुळे अंपायरने इथे हे फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. परत एकदा मनगटाचा वापर करताना पाहिला. ऑन साइडला खेळाडू तिथे अवेलेबल आहे. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज इथे बाद होतोय. धक्का क्रमांक लागतो तो पहिला. अमोल तिथे तैनात होता. अमोल टिपलेला सुंदर झेल आणि फलंदाजाचा झाला इथं खेळ समाप्त. आता पाहूया न्यू बॅटर मैदानाच्या आत. चला घाई करायची सनी. न्यू बॅटर मैदानाच्या आत प्राचीन करताना पाहिलं तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी पाठवलाय संघ नायकाने. सोनूभाऊ सकट स्पोर्ट्स क्लब खडकी हा संघ मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटतोय. चांगलं खेळाडू घेऊन मैदानाच्या आत या स्पर्धा खेळण्यासाठी ते देखील संघ सज्ज झालेला आहे. पहिला देखील सामना पराभूत झाला असेल तर हे देखील पुनरागमन करण्याची क्षमता या सर्व खेळाडूंमध्ये आहे. आणि असेच इथं क्षमता आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आत आपल्याला उतरावं लागेल. तेव्हाच तुम्ही विजय होऊ शकतात. या स्पर्धेमध्ये पुढील तुमची वाटचाल अजून देखील राहू शकते. पण या मॅच मध्ये तुम्हाला एक चमत्कारी गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणे गरजेचे आहे. हो परत एकदा सुंदर गोलंदाजी. अगदी ऑफसाईडला स्टेअर केलं होतं. परफेक्ट मिडल. इथे चेंडू अगदी बॅटच्या मधोमधात घेण्यात यशस्वी आला चेंडू फलंदाज सनी आणि याच चेंडूवरती एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटत. षटक संपले ते दोन षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 12 धावा. एक फलंदाज बाद. सोनूभाऊ सकट स्पोर्ट्स क्लब खडकी या संघाचे. सागर भोसले गोलंदाजी मार्कवरती. ओपन साईडला फटका खेळाय. शॉर्ट पिच चेंडू होता. पूर्णपणे त्याचा फायदा उचलताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. हा होतोय सनीच्या बॅट मधनं उत्कुंड चौकार. 4 धावा. असेच फटकेबाजी इथं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही इथं सिंगल डबल वरती भर दिलं तर तुमची संख्या फक्त सिंगल डबल वरती 20 ते 25 धावाच्या जवळ जाऊ शकते. चौकार षटकार जर एखाद्या ओव्हर मध्ये आला तर नक्कीच तुम्ही 40च्या पलीकडे जाऊ शकतात. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल करताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा फोडून तोडून वाऱ्याचा वेग चिरून सीमारेषा पार. सनीच्या बॅट मध्ये येतोय या इनिंग मधला पहिला घनघाती षटकार. 6 धावा. फुल टोल वसूल करताना पाहायला भेटत. अगदी आपण हायवे वरती जाताना पाहिलेलं त्याच्यावरती सनी होते बाद. 2 मोठे फटके खेचले होते पण सनी कॉल इथं चुकीचं झालंय. सनी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहिलं. मी सकाळपासून देखील सांगितलेलं क्रिकेट खेळताना तुम्ही 3 कॉल तुमच्यापासून असणं गरजेचं. चला काका आणि काकू जे ग्राउंडच्या आत चालले त्यांना विनंती आपण लवकर स्टेडियम मध्ये जाऊन बसा कृपया करून. कारण की बॉल कधीही तुम्हाला लागू शकतो आणि तुम्ही देखील दुखापतग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे विनंती आहे आपण स्टेडियमच्या आत न जावा. शुभम सनी बाद झाल्यानंतर शुभम त्याच्यावरती जागेवरती आला फलंदाजी करण्यासाठी. हो परत एकदा आडव्या बॅटिंग खटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथं चेंडू येतो डॉट. तुमच्यापाशी 3 कॉल असणं गरजेचे. यस नो आणि वेट
यसचा कॉल दिला होता, नोचा कॉल थोडा लेट आला आणि वेटचा कॉल तर आलाच नाही, त्यामुळे सनी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. सनी तो जागेवरती शुभम, हो परत एकदा वेल लिफ्ट करताना पाहायला भेटतोय. सोयर महाराज सागर भोसले इथं करताना पाहायला भेटतोय. वाईट चेंडू अंपायर काय होतात, एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वाढताना पाहायला भेटतोय. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 23 धावा धावफलकावरती. सागर भोसले मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण सनीने इथं त्याच्यावरती प्रचंड मोठे हल्ले करताना पाहायला भेटतो. हो हो परत एकदा कॉल चुकीचा आणि इथे परत एकदा थर्ड अंपायर पाशी कॉल दिलेला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर इथं करताना पाहायला भेटतोय तो मुख्य अंपायर पंकज मिश्रा. नोट आउट. खेळाडू तर नोट आउट असणार आहे. थोडीशी थोडीशी लेट आली होती, त्या कारणामुळे इथे नोट आउटचं डिसिजन आला. क्रीज मध्ये फलंदाज परतताना पाहिलं. हो हो परत एकदा चेंडू डॉट होताना पाहिलं. षटक संपले तो तीन षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 24 धावा 2 फलंदाज बाद. 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. शेवटचे 2 षटक, 2 षटकामध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न असणार सोनूभाऊ सकट स्पोर्ट्स क्लब खडकी या संघाचे. जर पाहिलं तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे, का की आधी जो ओपनिंग पासून फलंदाजी करतोय त्याच्यावरती जबाबदारी असणार आहे. तो सेट आहे आणि सेट फलंदाज सेट ऑन फायर देखील होऊ शकतो. पाहूया पुढच्या 12 चेंडू मध्ये इथे किती धावा बनवणार फलंदाज आबी आणि शुभम. गोलंदाजी मार्क वरती आफ्रिद, डावखोर गोलंदाज दुसऱ्या षटकची जबाबदारी सोपवलेली आहेत. आपल्या स्पेल टाकण्यासाठी सज्ज होतोय. दुसरा ओव्हर घेऊन आलाय आपला कोर्टातला. हो परत एकदा वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. कालच मला वाटतं आमच्या माहिती 12th मॅन पोहोचतात. खराडी चषक मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. अक्षरशः आपल्या बोटांवरती फलंदाजाला नाचवलं होतं. तोच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. आफ्रिद मॅन फ्रॉम खडकी. बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवून दिलाय पुढच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय शुभमच्या बॅट मधला षटकार. 6 धावा. लाजवाब, सुपर. थांबला, बॉलचा वाट पाहिला, खराब चेंडूची वाट पाहत होता बघापासून हा फलंदाज. फुललेचा चेंडू होता, अगदी त्याच्या टप्प्यात आला आणि त्यांनी कार्यक्रम केला. हे मैदानाच्या आत परत एकदा फलंदाजाने दाखवून दिला. चला जुना चेंडू मैदानाच्या आत फेकायचं. लगेच आपण सुरुवात करणार आहोत या षटकाला, कारण की अजून देखील 2 मॅच खेळायचे आहेत. त्यामुळे आपण सज्ज राहा. याचे पुढचे सामने 4 षटकाचे असणार आहेत. यांची नोंद घ्यायची. 4 षटकाचे सामने असणार आहे. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पुढचे सामने हे 4 षटकाचे असणार आहे. तीस धावा धावफलकावरती 4था षटक मैदानाच्या आज सुरू आहे. तो एकदा आफ्रिद गोलंदाजी मार्क वरती. बिगिट केलाय, कम बसला. खेळाडू करणच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. हा येतोय शुभमच्या बॅट मधनं. एक्स्ट्रा कम बसला. चौकार. 4 धावा. चौतीस धावा धावफलकावरती. 3.3चा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. पुढचे 9 चेंडूवरती आक्रमक रूप मैदानाच्या आत धारण करून फलंदाजी करताना पाहायला भेटते शुभम.
अटॅक करताना पाहायला भेटतो आफ्रिदच्या विरोधात. आफ्रिदने पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता, डॉट टाकला होता. त्याच्यानंतर पुढचा चेंडू फुल लेगचा होता, समोर षटकार खेचला. परत एक चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात कवसला खेळलेला सुरेख फटका. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, विकेट कीपर डाऊन द बॉल. इथे कॅच पकडतोय, एक तिरी तर दुसरी बेरी. इथे फलंदाज होतोय शुभम बाद. धक्का क्रमांक लागतो तो तिसरा सुनभाऊ सकट स्पोर्ट्स क्लब खडकी या संघाला. चला फलंदाज लगेच पाठवा. चला खडकी संघ वारंवार सूचना आहेत, तुम्ही घाई करा. न्यू मॅरट बॅट्समॅन मैदानाच्या आत बॅटर होताना पाहायला भेटतो सूरज. चौतीस धावा धावफलकावरती. आफ्रिदने फलंदाज बाद केला शुभम. हो काय वेगाने बॅट फिरवली होती. अक्षरशः असं वाटत होतं की चेंडू आणि बॉलचा संपर्क झाला असता तर चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला असता. एवढ्या वेगाने इथे बॅट फिरवली होती. पण चेंडू पडल्यानंतर परत एकदा बाहेर निघताना पाहायला भेटतो. विकेट किपरचा वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. परत एकदा डॉट चेंडू. पन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू स्पीड गन मैदानाच्या आत. चला खडकी संघ आपल्याला सूचना आहे की आपला ह्याच्या नंतरचा फलंदाज हे तयार ठेवायचं, रेडी ठेवायचं. फलंदाज बाद झाला तर लगेच आपण फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचं. षटक संपले ते 4 षटकानंतर 34 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. आफ्रिद याने 2 षटक हाताळलेत, 11 धावा खर्च केलेत. 2 फलंदाज इथे बाद करण्यात तो यशस्वी ठरला. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धावा खर्च केले होते आफ्रिदने. करण गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना याच गोलंदाजाने शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला होता. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. हो परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, अगदी हप्पीच टाकला होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. इथं बॅटवरती चेंडू इथं आला नाही, तोपर्यंत आडवा बॅटने काढलेला हा सिंगल धावा, सिंगल रन्स. 1 धाव. 35 धावा धावफलकावरती. शुभम आणि सनीने हे 2 फलंदाजांनी इथे धावा बनवलेत वेगाने. पण त्याच्यानंतर आतापर्यंत रन गती थांबलेली आहे. परत एकदा वेगाने मारण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू खाली राहिला होता. चेंडू येतोय 22च्या स्वरूपामध्ये. 1 धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. 2 चेंडूवरती 2 धावा, 37 धावा धावफलकावरती, 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. पाहूया पुढे 4 चेंडूवरती किती धावा बनवणार खडकी संघ. हो परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू होतो डॉट. अभी नाही तो कभी नाही. बॅट वरती चेंडू घेणं गरजेचं आहे, क्योंकि या स्पर्धा जर आज बॅटवरती चेंडू घेतला तर या स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. नाहीतर बॅटवरती चेंडू नाही घेतला तर तुम्हाला इथेच थांबावं लागेल आणि 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची वाट बघावी लागेल. अभी परत एकदा बिगिट केला. परत एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू झाडामध्ये आहे. पाहूया चेंडू जाणार कुठे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला भेटतोय. चेंडू संपर्कामध्ये आला होता पण डिक्लेअर झोन मध्ये तो चेंडू जाताना पाहायला भेटतोय. 1 धाव इथं प्राप्त होती. 37 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू. परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतो तो करण.
हो, परत एकदा वेगाने टाकले चेंडू. शनशाह इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय बाद. सॅक्रिफाईस विकेट असं म्हणता येईल. इथे ओव्हरची समाप्ती. एक चेंडू मला वाटतं शिल्लक राहिलोय. सूरज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. न्यू बॅटर मैदानात इब्राहिम बागवान. चला घाई करायचे. BYC क्रिकेटची भरपूर वर्ष या देखील खेळाडूने सेवा केलेली. हाफिज क्रिकेट पासून सुरुवात आणि आपले सर्व बागवान फॅमिलीला घेऊन हाफिज खेळण्यासाठी हा खेळाडू यायचा. आज देखील सर्व फुलपिचची टीम एकत्र करून सराव करून या ग्राउंडवरती घेऊन येतो आणि प्रत्येक स्पर्धामध्ये या संघाची नोंदणी असते. इब्राहिम बागवान. हो, परत एकदा ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय तो 5वा. 37 धावावरती इथे खडके संघ थांबलेला आहे. 38 धावा जिंकण्यासाठी आहे. चला खडकी संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचंय. चला काय करायचे. तुमचे पाऊल इथे फास्ट मैदानाच्या आत घेऊन या. कारण की तुम्ही आता जर फास्ट राहिलात तर तुमचा संघ देखील फास्ट फ्री क्वार्टर मध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे विनंती आपण लगेच मैदानाच्या आत जायचे. लगेच फलंदाज पाठवून द्या. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या नाहीतर तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. त्यामुळे घाई करा. चला फलंदाज मैदानाच्या आत पाठवून द्या. फलंदाज
चला सामना सुरू करूया. त्याचबरोबर गोकुलवाडा व आर एस स्पोर्टचे ओनर इथे प्रवीण भाऊ उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि पूर्णपणे इथं मॅचचं पूर्णपणे आयोजन आणि नियोजन करताना पाहायला भेटत विकास पावडे सर आणि पूर्ण त्यांची टीम. अक्षरशः सकाळपासून मला वाटतं हा 12वा सामना आहे आणि पूर्णपणे पहिला चेंडू फुल टॉस. अजलान गोलंदाजी मार्क वरती होता, लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळून काढलाय. चेंडू जाईन का सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. अजलान गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती अभि, स्ट्राईक वरती अमोल. बघा अभिची देखील सुरुवात तशीच होताना पाहायला भेटते. पहिल्या सत्रामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता पंचच्या दिशेने, पण हिथं अभि पहिला चेंडू खेचतोय मिरांच्या डोक्यावरनं. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल नव्हता, लॉंगअपचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचला, पण थोडासा लांब चेंडू तोपर्यंत चाललाय सीमारेषा पार. परत एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी अर्धा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे विकेट किपरच्या हातात. प्रश्न विचारला होता, अपील केली होती विकेट किपर अभिने. इथे फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये होतं बात. मला वाटतं इथे रिव्ह्यू घेतलाय DRS, इथे घेतलंय अपीलच्या विरोधात. परत एकदा इथे प्रश्न विचारलेला आहे स्क्वेअर लेग अंपायरने. पाहूया डिसिजन काय असणार आहे. विकास सर, विकास पावडे सर, आपण इथे यायचंय. विकास पावडे सर किंवा शुभम महाले.
इथे शहानिशा करून थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय NOT, नॉट आउट. इथे रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहायला भेटतोय. सर्वात जास्त संघनायकांनी भारतीय संघाकडून जर पाहिलं गेलं तर महेंद्रसिंग धोनीने DRS घेतले होते आणि ते DRS हे प्रत्येक वेळा सक्सेसफुल झालेले आहेत. 100% मधनं 80% रिव्ह्यू देखील सक्सेसफुल झाले. तसंच इथं काम मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर फलंदाज करताना पाहायला भेटतोय. चेंडू डॉट आलाय. हो परत एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. इथे आता अंपायरचा कॉल DRS, थर्ड अंपायर डिसिजन. OUT, फलंदाज होतो बाद. चार धावावरती पहिला फलंदाज होतो बाद. अमितच्या बॅट अमितने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता पण त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट खेळताना पाहायला भेटतो. तिसऱ्या चेंडूवरती देखील बाद होताना पाहायला भेटतोय. आता नो बॅटर मैदानाच्या आत आफ्रिद डावखोर फलंदाज. कोणताही प्लॅनिंग करून मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी पाठवलं या फलंदाजाला, कारण की गोलंदाजी मार्कवरती देखील डावखोर गोलंदाज आहे आणि सोफी बॅटिंग होऊ शकते का की अँगलने चेंडू आत येतोय आणि फटकेबाजी करताना देखील एक ऑन साईडला जास्त प्रयत्न करेन. पण मला असं वाटते की इथे या विकेटवरती सध्याला गोलंदाज वर्चस्व करताना पाहायला भेटते. आजच्या दिवसभरात इथे गोलंदाज वर्चस्व करताना पाहायला भेटतोय फलंदाजाच्या विरोधात. इथे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अस्लान. परत एकदा चेंडू डॉट होता. विकेट किपरने केलेली चौका फेकी थोडीशी लेट. तो परत एकदा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्डवरती 5 धावा, एक फलंदाज बाद. पहिलं षटक मैदानाच्या आज सुरू आहे. शेवटचे 26 चेंडू मध्ये 33 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला घाई करा अस्लान गोलंदाज, घाई करा. आपण अजलान घाई करायची. अजलान परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सर्ज होतोय डावा हाताने मारा करण्यासाठी. फ्लॅटेड डिलिव्हरी. परत एकदा चेंडू हवेत. भूषणच्या बाजूने चेंडू जाताना पाहायला भेटतोय. एक धाव इथं प्राप्त केली. दुसऱ्या धावाचा देखील कॉल आहे. दुसरा धाव देखील पूर्ण करताना पाहायला भेटतोय अमोल. 2 धावाच्या साहाय्याने धाव फलकावरती 7 धावा अजूनही जिंकण्यासाठी 25 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. हो परत एकदा डॉट चेंडू येताना पाहायला भेटतोय. डॉट चेंडू येतोय. अंपायरचा इशारा. परत एकदा थर्ड अंपायरकडे कॉल केलेला आहे स्कोर लेख अंपायरने. आता पाहणं गरजेचं आहे की अभिनिष्टमच्या पुढे चेंडू अडवला का काय. नॉट आउट. चला सामना सुरू करून घ्या. षटक संपलं ते एका षटकानंतर 7 धावा, एक फलंदाज बाद. अंपायर्स कॉल होता. इथे नॉट आउटचा इशारा येतो थर्ड अंपायरचा. चला घाई करा खडकी संघ.
जे लहान मुलं आहेत कृपया करून त्यांनी लक्ष द्या त्यांच्या पालकांनी, कारण की मॅच सुरू आहे. ग्राउंडच्या बाहेर चेंडू कधीही येऊ शकतो. लहान मुलं पूर्ण आनंद घेतात, पण त्यांच्यावरती तुम्ही लक्ष द्या. गणेश गोलंदाजी मार्कवरती परत एकदा पूल केला. चेंडू हवेत आहे. खेळाडू तिथे खेळाडूकडनं झालेली चूक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. इथे चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतो, कारण की चुका हे तुम्हाला पराभूतच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. गणेश पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, हाफ पिच होता. ऑन साइडला फटका पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी तिथे खेळाडूकडनं झालेली चूक. इथे चुका करणं ऐन मोक्याच्या क्षणी हे तुम्हाला महागात पडू शकतो, का की संधी निर्माण केली होती. परत एकदा स्टोर करताना पाहायला भेटतोय. मिडॉनचा खेळाडू तिथं अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करताना पाहिला. किस्मत आपको मौका देंगे, आपकी मेहनत आपको चौका देंगे. कारण की मैदानाच्या आत आपल्याला इथे संधी भेटली होती. इथं कॅच ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर ते धाव इथं 4 धावांमध्ये परिवर्तन होताना पाहायला भेटतं. परंतु आडव्या बॅटिंग खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाही, काकी फिकी परत एकदा भर करताना पाहायला भेटते. तिथं बॅकअपला असला नव्हता, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. अतिघाई संकटात नेईन असं म्हणता येईल खेळाडूंना, कारण की सर्वजण इथं मैदानाच्या आत खेळताना आपल्याला पाहायला भेटत. घाई मैदानाच्या आत सुरू आहे. धावाची तर धाव सुरूच आहे, पण खेळाडूंकडनं देखील होताना पाहायला भेटते घाई. पण ती नक्कीच तुम्हाला संकट मिळू शकते, कारण की इथे धावा कमी आहेत आणि त्या धावाच्या आतमध्ये तुमच्याकडनं होताना चुकी ते तुम्हाला देखील महागड होऊ शकतं, पडू शकतं. परत एकदा आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होतो डॉट. विकेट किपर कडनं देखील होताना पाहायला भेटते चूक मैदानाच्या आत, पण त्याच्यावरती जास्त फायदा उचलू शकणार नाही समोरचा फलंदाज. इथं चेंडू होतो डॉट. 20 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. जो जिंकन तो अयुब शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी या संघाच्या विरोधात खेळणार आहे. प्रति साइडला फटका खेळलेला आहे. डीप मध्ये खेळाडू जिथं अवेलेबल आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साह्याने इथे स्कोर कार्डवरती वरती लागताना पाहायला भेटतो. 13 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. हो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू होतो डॉट. 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. षटक संपलं ते दोन षटकानंतर 13 धावा जिंकण्यासाठी अजून देखील 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 18 गेंदों और 25 रन की जरूरत जीत के लिए. यहाँ पर सोनू भाऊ सकट वो खेल इस टीम को. देखते हैं किस गेंदबाज के हाथ में गेंद थमाते हैं कैप्टन अजलान. मुझे लगता है अजलान के हाथ में यहाँ पर फिर से एक बार गेंद संभालते हुए आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आत अजलान येताना पाहायला डावखोर गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये इथं गोलंदाजी खेळली होती, परत एकदा पुनरागमन करताना पाहायला. चला घाई करा, विकेट किपर आपण जागेवरती थांबा. चेंडू मध्ये 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती डावखोर गोलंदाज, तर स्ट्राईक वरती अमोल. फुलटॉस स्लो फुलटॉस होता. बॅटने सूप शॉट खेळण्याचा प्रयत्न, तिथं खेळाडू तैनात होता. फलंदाज अमोल इथे बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा. सोनू भाऊ सोनू सकट या संघाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती देतोय मोठा हादरा. कमलेश भाऊ
गोले स्पोर्ट फाउंडेशन मोपखेल संघ मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटत. तो बॅटर मैदानाच्या आत येतोय सागर भोसले. या फलंदाजामध्ये क्षमता आहे लांब लांब षटकार खेळण्याची. असे कित्येक मॅच त्यांनी आपल्या बॅटेतून जिंकवलेले आहेत. आज संघ अडचणीत आहे. या अडचणीतून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे, कारण की या अडचणीतून तो बाहेर नाही काढला तर या स्पर्धेमध्ये त्यांना इथेच थांबावं लागेल. त्यामुळं संघ नायकाला इथं संघर्ष करणं गरजेचं आहे. प्रयत्न करणं गरजेचे आहे. आत्मविश्वास इथे घेऊन मैदानाच्या आत उतरावे लागेल. पहिला चेंडू खोलवर पण चेंडू होता, अगदी खोदून काढला. ते फेकाने बॅट फिरवली होती. एकचा कॉल दुसराचा नो चा कॉल. इथं ते त्याला पाहायला भेटतो स्ट्राईक वरचा फलंदाज आफित. इथं घाई केली होती दुसऱ्या धावाची, पण ते देखील धोका इतकं पत्काव लागला असता. फिल्डिंग इथं सुंदर करताना पाहायला भेटतो. चेंडू एका धावावरती इथं फलंदाज थांबताना पाहायला भेटतो. एका धावाने स्कोर कार्ड वरती पुढे जाताना पाहायला भेटतो. 14 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. परत एकदा चेंडू पेस फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज अडवताना पाहायला भेटतो. चेंडू होतो डॉट. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलताना पाहायला भेटतो. 15 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. या ओव्हर मध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज असलान या गोलंदाजाने. बिगेट चेंडू हवेत आहे. चेंडू सेफ इथे केलेला हा सेफ चेंडू होता. अगदी 5 धावा इथे थांबवले होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने. तिथं खेळाडूंचा कॉल घ्या. इतका बॉल दिसणार नाही सर. खेळाडूचा कॉल घ्या. तिथं जे प्रेक्षक आहे त्यांचा कॉल विचारा. चार धावा. 4 नाही का, एक सिंगल आहे का? इथे 5 धावा इथे थांबवलेल्या आहेत फलंदाजी करणारा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूने सागर भोसले. हो परत एकदा चेंडू फिरवण्यात यशस्वी होताना पाहिलं होतं. फिंगर रोल करतो मैदानाच्या आत गोलंदाज. चेंडू येतो डॉट. अभि विकेट किपरच्या भूमिकामध्ये आपण पाहत आहोत. सुंदर इथं विकेट किपरिंग करताना पाहायला भेटतो. 13 चेंडूमध्ये 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो परत एकदा फ्लाइट डिलिव्हरी होती. अगदी पायाच्या मध्ये टाकला चेंडू येतो डॉट. षटक संपले. ते 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या 15 धावा 2 फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. फक्त 2 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी इथं करतोय असलान. बारा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती भूषण. पहिला चेंडू इथे जर पाहिलं गेलं तर 16 होताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर एक अवंतर धाव
इथे चुका आणि चुका मैदानाच्या आत समीकरण बदलताना पाहायला भेटतो. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. इथे सोपं नाहीये हे धावा बनवणं. इथे तुम्हाला मोठं फटका मारणं गरजेचं आहे. जर इथे एक फटका मोठा आला तर कमलेश भाऊ घुले स्पोर्ट्स क्लब बोपखेल संघ पुनरागमन करू शकतो, मॅच मध्ये येऊ शकतो. आता सध्याला मॅच लांब आहे असं स्क्रीनवरती पाहत असाल तुम्ही. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे, पण विकेट अनुसार हे 21 धावा हे 41 सारखे आहेत. एक धाव डिक्लेअर. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पिच खूप सुंदर इथे खेळ करताना पाहायला भेटतो. सकाळपासून विकेट वरती गोलंदाजाला होणारी मदत आणि वर्चस्व ठरतोय तो गोलंदाज. आज मातबर खेळाडू देखील गोलंदाजच्या विरोधात खेळताना पाहायला भेटले, तरी देखील गोलंदाजचा बोलबाला आजच्या दिवसात इथे होताना पाहायला भेटते. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती भूषण. हो परत एकदा वेगाने इथं बॅट फिरवली होती. चिडू डॉट क्षमता आहे सागर भोसले मध्ये. चेंडू देखील डॉट केला असं तर त्याच्या चेंडूत त्याच्या टप्प्यात जर चेंडू आला तो नक्कीच तो देखील कार्यक्रम करू शकतो. पण सध्याला इथे टप्प्यात चेंडू येत नाहीये. इथे सध्याला अचूक टप्पा इथं मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती एकदम सुंदर गोलंदाजी करताना पाहायला भेटतो तो भूषण. परत भूषण परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू आला तर डेंजर झोन मध्ये असला आणि तिथे येतो चेंडूवरती, पण सागर भोसले इथे क्रीज मध्ये पोहोचतो. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. रनआउट TRS चा वापर इथं परत एकदा टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहायला भेटतो. खालच्या बाजूला इथं डायरेक्ट हिट केलं होतं असलाननी. पाहूया थर्ड अंपायर डिसिजन काय येणार आहे. याचबरोबर OUT सागर भोसले रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. बॅट हवेत आहे, बॅट हवेत आहे सागर भोसले. इथे तुमचा 12th मॅन आहे. चला 12th मॅन आहे तुमचा. इथे 12th मॅन ने पण बघितलंय तुमची बॅट हवेत आहे. परत एकदा विकेट केला लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तिथं अवेलेबल आहे, पण चेंडू जाणार 1 बाउन्स सीमारेषा पार. हे 3-4 धावा चौकार. 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला घाई करा. 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सात चेंडूमध्ये 16 धावांची गरज.
एकदा आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. सहा चेंडू मध्ये 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला घाई करा, 10 वाजलेले आहेत, घाई करायची. चला घाई करा. 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. सहा चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. पाहूया गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सूरज. 6 चेंडू मध्ये 16. पाहूया कोण जिंकणार हे मॅच. करूया मरुची स्थिती. चेंडू इथं लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहिला. दुसऱ्या धावाचा इथं कॉल दिला आहे आफ्रिदने. इथं यस नो मध्ये आफ्रिदचा खेळ होतो समाप्त. धक्का क्रमांक लागतो तो 4था. चला घाई करा. चला फलंदाज पाठवा लवकर, वेळेचं बंधन आहे त्यामुळे विनंती आपण फलंदाज पाठवून द्यायचे. चला आफ्रिद बाद आहे. खरं मी बॅटर मैदानाच्या आत. चला लवकर या आफ्रिद, मैदानाच्या बाहेर लवकर यायचं कृपया करून. लवकर चला घाई करा. चला सामना सुरू करून घ्या. पंच, अंपायर्स, परत एकदा वेगाने टाकला चेंडू उचली घेताना पाहिला. परत एकदा करंटचं देखील इथं खेळ समाप्त होताना पाहायला भेटतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक लागतो तो 5वा. करण देखील बाद होताना पाहायला भेटतोय. अगदी सुंदर गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय गोलंदाज. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळताना पाहायला भेटतोय. अजूनही जिंकण्यासाठी इथं 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती सिंगल आला, पण त्याच्यानंतर परत एकदा डॉट आला. आता पुढच्या 4 चेंडूवरती इथे 15 धावा बनवणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके इथं मॅच मध्ये. कमलेश भाऊ घोले स्पोर्ट फाउंडेशन बोपकेल्या संघाला पुनरागमन करू देऊ शकतो. गोलंदाजी फलंदाज न बॅटर रोहित. महेश नो बॅटर नॉन स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत खेळण्यासाठी सज्ज होतो. 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 4 गेंदवर 15 रन की जरूरत चीतने केली आहे. परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. अगदी कंत्याचा वापर. मला वाटतं या मॅच साठी या खेळाडूला बोलवलं आहे. पहिल्या मॅच मध्ये हा खेळाडू नव्हता सूरज, पण या मॅच मध्ये त्याला इथं आमंत्रित केलेल्या आपल्या संघामध्ये प्रवेश दिलाय आणि लाजवाब गोलंदाजी करताना पाहिलं. अगदी वेगावरती सवार आहे सध्याला हा गोलंदाज. चेंडू इथे लॉगांच्या डोक्यावर चेंडू फटका सुरे खेळून काढलेला आहे. चेंडू वापस सीमारेषा पार. हा येतोय फलंदाजच्या बाटमधनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटतो फलंदाज. रवी परत तयार होतोय, सज्ज होतोय स्ट्राईक वरती. रोहित परत एकदा बिगिर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. इथं असलान
आणि 2 खेळाडूंच्या मला चेंडू पडताना पाहिलेला. कंपल्सरी चेस आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश देखील होते बाद. 1 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. चला फलंदाज पाठवा लवकर. चला कॅप्टन इथं या लवकर. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. आपण लगेच इथं जागेवरती निर्णय द्यायचं.